धाराशिव लोकसभा मतदारसंघाबाबत देवगिरी बंगल्यावर अजित पवार गटाची महत्त्वाची बैठक। धाराशिवमध्ये कार्यकर्त्यांना कामाला लागण्याची सूचना दिल्याची माहिती। हुकुमशाही विरोधात अब की बार भाजप तडीपार। उद्धव ठाकरेंचा दिल्लीत नारा तर केजरीवाल आणि सोरेन यांना अटक। हा लोकशाहीवरील हल्ला, शरद पवारांचा घणाघात। केजरीवाल सोरेन यांना अटक ही मॅच फिक्सिंग। राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्ला बोल तर यंत्रणा खरेदी करून देखील भाजप 180 पार जाणार नाही, राहुल गांधींचा दावा। अकोला मतदारसंघात काँग्रेसनं प्रकाश आंबेडकरांविरोधात उमेदवार देऊ नये, मवियाच्या नेत्यांची भूमिका। सूत्रांची माहिती। लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढवण्याचा प्रकाश आंबेडकरांचा निर्णय। मवियातलं भांडण मिटलं नसल्यानं वंचितला दोष दिला जात असल्याचे आरोप। फडणवीसांनी मणिपूर आणि लडाखमध्ये जावं, संपूर्ण खर्च मी करतो। उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर तर फडणवीसांनी ठरवल्यास कोविड बॅक फाईल सिनेमा काढू शकतात, बावनकुळेंचा पलटवार। महात्मा गांधींवरील लगे रहो मुन्नाबाई या सुपरहिट सिनेमा पहा। पटोलेंनीही फडणवीसांना डिवचलं तर फडणवीसांनी टिंगल टावळ्या बंद करण्याची केली टीका। घड्याळ निघून गेल्यामुळे वेळ जुळेना, वधूवरांच्या आयुष्यात सुखाची तुतारी वाजावी। अमोल कोल्हेंची विवाह सोहळ्यात कोपरखळी तर शुभ कार्यात वाचाळवीरांसारखं बोलणं योग्य नाही, आढळराव पाटलांचा पलटवार। पृथ्वीराज चव्हाण साताऱ्यातून लढण्यास तयार, साम टीव्हीला माहिती। जयंत पाटलांसोबतच्या चर्चेनंतर निर्णय झाल्याची माहिती। उदयनराजेंविरोधात निवडणूक लढण्याची शक्यता। आणि महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। भुजबळांना दिलासा मिळाल्यानंतर अंजली दमानियांनी दाखल केली होती याचिका।